आणि महायुती आणि महाविकास आघाडीचे असे एकूण 7 उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते, त्याचबरोबर माढ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज आज भरतील। तर शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। तिकडे कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर सत्यजित पाटील हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। तर रत्नागिरीतून विनायक राऊत आणि धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। राऊत सर, उमेदवारी अर्ज भरला जातोय, काय सांगाल, काय प्रतिक्रिया असेल? खूप आनंद आहेच मला आज, आणि त्याचबरोबर विजयाचा निर्धार सुद्धा मनामध्ये आहेच। आणि हा उमेदवारी भरत असताना पुनश्च एकदा पूर्वीच्या 2 लोकसभेच्या निवडणुकाप्रमाणे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला प्रचंड मताधिक्याने विजय मिळेल अशी मला खात्री आहे। राऊत साहेब, म्हणजे यावेळेला सुद्धा हॅट्रिक मारणार? हॅट्रिक तर 1001% सुदैवाने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा विश्वास आहे। आदित्यजी ठाकरे हे सुद्धा सातत्याने माझ्या कामावर लक्ष ठेवून आहेत। इंडिया आघाडीचे सर्वच मान्यवर नेते हे सुद्धा अत्यंत तळमळीने आणि तन मन धन अर्पण करून काम करतायत। त्यामुळे सगळ्यांची मेहनत फळाला येणार म्हणजे येणारच। ज्यावेळेला मी निवडून येईन त्यावेळेला किमान 2.5 लाखाचं मताधिक्य मिळेल हा निर्धार मात्र मनामध्ये पक्का आहे। मशालीच्या विरुद्ध अधिक सोपी उमेदवारी कुठली असेल? बघा, मी सोपी आणि कठीण याच्या भानगडीत नाही पडणार आहे, परंतु एक मात्र निश्चित, मग ते कमळ येवो किंवा आणखी इतर गद्दार गटाने काय निवडणुकीला उभे राहावं, दोघांनी एकत्र जरी उभे राहिलं तरी सुद्धा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या मशाल ही जबरदस्त ताकदीने प्रज्वलित होणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज जेले, TV9 मराठी, रत्नागिरी। महाविकास आघाडीचे